श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. होळीच्या आधी ही गोष्ट कोणालाही देऊ नका, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर वाईट परिणाम भोगावे लागतील. अशा परिस्थितीत होळीला सामान्य सण मानण्याची चूक अजिबात करू नका, कारण सनातन धर्मात होळीचा सण खूप पवित्र आणि खूप खास आहे. तुम्हाला सांगूया की होळीचा शुभ सण वर्षातून फक्त एकदाच येतो आणि होळीचा हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीला रंगवाली होळी खेळली जाते, ज्याला बडी होळी, भागवाली होळी, धुळेंडी इत्यादी म्हणतात. फाल्गुन पौर्णिमा हा फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस असतो आणि तो हिंदू दिनदर्शिकेचा शेवटचा महिना असतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र हा वर्षाचा पहिला महिना असतो. याशिवाय होळी हा रंगांचा सण आहे, ज्यामध्ये मित्र, नातेवाईक आणि जवळचे मित्र एकत्र येतात. या सणानिमित्त लोक एकमेकांना मिठी मारतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात. त्याचवेळी कोणीतरी एकमेकांना मिठाई देते, कोणीतरी त्याच्या शेजाऱ्याला देते, कोणीतरी त्याच्या भावाला देते आणि कोणीतरी आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांना काहीतरी देते. होळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र सणांपैकी एक आहे. पण मित्रांनो, होळीच्या आधी होळीचा सण सुरू होतो, ज्याचे खूप विशेष महत्त्व आहे. यावेळी सणासुदीच्या काळात काही कामे देखील असतात, जी अजिबात करू नयेत, अन्यथा नशिबाचे दुर्दैवात रूपांतर होते. घरात नकारात्मक ऊर्जा राहील, घरात विनाकारण भांडणे होतात. अशा परिस्थितीत मित्रांनो, विचार करा की होळीच्या आधी तुम्ही नकळत कोणाला एखादी छोटी गोष्ट दिली आणि त्यानंतर घरात पैसे अडकू लागले. पैसे वाया घालवणे थांबवा. जर व्यवसाय थांबला, जर काम अडकू लागले, जर काम बिघडले, तर नातेसंबंध बिघडू लागले. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. आता माझे म्हणणे कान उघडे ठेवून ऐका आणि समजून घ्या. पहा, बऱ्याचदा आम्ही सणाच्या आधी साफसफाई करतो आणि जर काही जुने सामान असेल किंवा ते तुटलेले असेल किंवा इतर काही घडले असेल, तर आम्ही ते सामान वितरित करतो, कोणाला तरी पैसे उधार देणे. पण तुम्हाला माहिती आहे का की काही गोष्टी अशा आहेत ज्या होळीच्या आधी घरातून बाहेर देणे, घरातून बाहेर काढणे, दान देणे, कर्ज देणे या अशुभ मानल्या जातात. तुम्हाला माहिती आहे का की यावेळी एक छोटीशी चूक तुमचे नशीब बदलू शकते. आपण रस्त्यावर जाऊ शकता. हे तुमच्या मेहनतीचे फळ नष्ट करू शकते. होय मित्रांनो, आम्ही अशा काही अशुभ आणि दुर्दैवी गोष्टींबद्दल बोलत आहोत, ज्या होळीच्या आधी किंवा होळीच्या वेळी कोणालाही देऊ नयेत. मग तो तुमच्याकडे कर्ज मागत असेल किंवा तुम्ही दान करत असाल किंवा घराबाहेर काढत असाल, हे अजिबात करू नये. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही. तो तुमचा शेजारी आहे, तो तुमचा नातेवाईक आहे. होळीच्या आधी ही गोष्ट चुकून कोणालाही देऊ नये, अन्यथा असे करून लक्ष्मी माता घराच्या दारातून परत येते. आयुष्य नरकासारखे व्हायला जास्त वेळ लागत नाही. आई लक्ष्मी त्या घराकडे मागे वळूनही पाहत नाही. अनेकदा लोक ही चूक करतात. कोणाच्याही गोड बोलण्याकडे येत असताना ते काहीही विचार न करता त्यांच्या घरातील वस्तू देतात. पण ही तुम्ही करू शकणारी सर्वात मोठी चूक आहे. या कारणामुळे घराला आशीर्वाद मिळणे बंद होते. कुटुंबात कोणतेही उघड कारण नसताना वाद होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात या समस्यांचे कारण काय आहे हे देखील आपल्याला माहिती नसते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यावर्षी 2026 मध्ये होळी कधी आहे, होळी कधी साजरी होणार आणि होळीच्या दिवशी कोणते चंद्रग्रहण भारतात दिसेल किंवा दिसणार नाही. होलिका दहनाला काय महत्त्व आहे, होलिकेच्या पूजेची पद्धत काय आहे,
यासह आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या होळीच्या आधी एखाद्याला देणे जड असू शकते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटची गोष्ट सर्वात जास्त दुर्लक्षित केली जाते आणि सर्वात जास्त परिणाम करणारी असते. पण त्याआधी जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. जर माता लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर असतील, तर तुमच्या श्रद्धेने हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलची सदस्यता घ्या. तसेच कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असे 3 वेळा लिहून माता लक्ष्मीबद्दल आपला आदर व्यक्त करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना, भावांना, वडिलांना, वडीलधाऱ्यांनाही द्या, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळू शकेल आणि त्यांनाही फायदा होऊ शकेल. तर प्रिय भक्तांनो, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू की 2026मध्ये होळी कधी आहे, होळी कधी साजरी होणार, चंद्रग्रहण होईल की नाही आणि होळीचे महत्त्व काय आहे. आणि 100 पैकी 99 लोकांना होळीच्या महत्त्वाविषयी कदाचित माहिती नसेल. तुम्हाला माहिती असल्यास आम्हाला टिप्पण्यांमध्ये सांगा. तर बंधूंनो, वर्ष 2026मध्ये रंगांची होळी बुधवार 4 मार्च रोजी साजरी केली जाईल. मंगळवारी 3 मार्च रोजी होलिका दहन होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. कारण फाल्गुनी पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि फाल्गुनी पौर्णिमा तिथी 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 संपेल. तर अशा प्रकारे माझे मित्र 3 आहेत. यामुळे कुटुंबाचा ऱ्हास होऊ शकतो. तिसरा क्रमांक. प्रिय भक्तांनो, जे मेकअपसारखे आहे ते अखंड भाग्याचे प्रतीक आहे. महिलांनी याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. एक स्त्री तिच्या मित्राला तिच्या मेकअपचा आदर करते. याचा सरळ अर्थ असा आहे की स्त्री तिला आनंद आणि सौभाग्य आणि घराचा आनंद आणि समृद्धी देत आहे. अशा परिस्थितीत जुने कपडे, वापरलेल्या सिंदुराच्या बिंदीच्या बांगड्या आणि रुमाल देऊ नका. अन्यथा तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते, वैवाहिक जीवनात व्यत्यय येऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणाबद्दल शंका असेल, तर अशा परिस्थितीत चुकून त्याला तुमचा मेकअप अजिबात देऊ नका. अन्यथा तुमची संपत्ती थांबू शकते, कर्जाची समस्या वाढू शकते, आरोग्य बिघडू शकते आणि नशीब कमकुवत होऊ शकते आणि करावयाची कामे बिघडू शकतात. यामुळे तुमचे आयुष्य उलटे होऊ शकते. चौथा क्रमांक. प्रिय मित्रांनो, झाडूला साधी गोष्ट समजू नका. अनेक लोक आहेत जे झाडूला केवळ साफसफाईचे साधन मानतात. त्यांना वाटते की त्यांनी फक्त ते साफ करून परत ठेवले पाहिजे. ते फक्त काम आहे. पण तसे नाही मित्रांनो. झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते घरात समृद्धी ठेवते आणि जीवनात आनंद आणि शांती देखील देते. गरिबी अलक्ष्मीला घराबाहेर काढते आणि संपत्तीची मागणी करते. अशा परिस्थितीत होलाष्टकच्या वेळी जर कोणी तुमच्याकडे झाडूची मागणी केली, जरी त्याने तुमच्याकडे 2 मिनिटे मागितली, तरी लगेच नकार द्या किंवा कोणतेही काम सांगून पुढे ढकलून द्या. पण झाडू देऊ नका. कारण जर तुम्ही झाडू दिली तर ते तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न बनू शकते. यामुळे व्यवसाय बंद पडणे, नोकऱ्या गमावणे, कर्जाचे जाळे आणि पिढ्यानपिढ्या गरिबी निर्माण होते आणि भावी पिढ्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमची झाडू तुटलेली किंवा जुनी असेल तर ती घराबाहेर काढू नका. गरीब व्यक्तीला देऊ नका. अन्यथा ते तुमचे नशीब खराब करू शकते. 5वा क्रमांक. सणापूर्वी दिलेले पैसे कधीही परत केले जात नाहीत, अशी लोकप्रियता आहे. अशा परिस्थितीत होलाष्टकच्या वेळी पैसे देणे किंवा कर्ज देणे यामुळे आर्थिक असंतुलन येऊ शकते. जर कोणी तुम्हाला पैसे उधार घेण्यास सांगत असेल तर ते चुकून देऊ नका. तुम्ही दिल्यास ते परत घ्या. यामुळे तुमच्या व्यवसायात घसरण होऊ शकते.
तुमच्या संपत्तीचा आशीर्वाद थांबू शकतो आणि माता लक्ष्मी तुमच्या घराच्या दारातून परत येऊ शकते. कारण कुणालाही त्याचे पैसे म्हणजेच त्याच्या घराची लक्ष्मी त्या व्यक्तीला द्यावी लागते. अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वतःचा विचार कराल, जेव्हा तुमच्या घरात माता लक्ष्मी नसेल, तेव्हा तुमच्या संपत्ती आणि संपत्तीत आशीर्वाद कुठून येईल? तुम्ही जे पैसे कमवाल ते निरुपयोगी गोष्टींवर खर्च केले जातील. क्रमांक 6 म्हणजे तेल. मित्रांनो, तेल ही एक अशी गोष्ट आहे की जर योग्य प्रकारे व्यवहार केला तर एखाद्या व्यक्तीला शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि जर तो चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला तर त्या व्यक्तीचा आनंद आणि भाग्य देखील दुर्दैवात बदलते आणि जीवनात विनाकारण कुटुंबात भांडणे होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरात भांडणे कशामुळे होत आहेत हे देखील आपल्याला माहीत नसते आणि या छोट्या छोट्या चुकांमुळेच आयुष्य दुःखात बदलते. अशा परिस्थितीत मित्रांनो, या गोष्टीची गाठ बांधा. कोणीही कितीही रडले किंवा गरज, तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल म्हटले तरी अजिबात हार मानू नका. अन्यथा आर्थिक नुकसान, रोग, भांडणे आणि अपघात वाढतात. लक्ष्मीचा प्रवाह थांबतो. पैशापेक्षा खर्च जास्त आहे. जर भक्तांना तुमच्या संपत्तीचे आशीर्वाद मिळाले नाहीत, कामांना विलंब होत आहे, कठोर परिश्रम करूनही जर तुम्हाला यश मिळत नसेल तर काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला जे करायचे आहे ते म्हणजे होलिका दहनच्या आधी घरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे. होळ सटकाच्या वेळी आणि या दिव्यात 2 लवंग देखील घाला. असे केल्याने तुमच्या मित्रांची संपत्ती वाढेल, रखडलेली कामे पूर्ण होतील, माता लक्ष्मी घरात कायमस्वरूपी राहील आणि शनिदोष तसेच पितृदोषापासून मुक्त होईल. क्रमांक 7 होय मित्रांनो, तीळ ही एक अशी गोष्ट आहे जी पितृदोष, शनिदोष, ग्रहदोषाला शांत करते आणि जीवनातील घटना पुढे ढकलते. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात घरातून कोणालाही तीळ, विशेषतः काळे तीळ देऊ नका. तुम्हाला सांगूया की यावेळी तंत्रविद्येत तिळावरील मंत्रांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ काळी जादू किंवा जादूटोना. अशा परिस्थितीत ते दिल्याने कुटुंबात पालकांचा अपराधीपणा वाढतो. अचानक मृत्यू, आरोग्याची हानी, मानसिक त्रास आणि आर्थिक अडथळे निर्माण होतात. जर तुम्ही होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी तिलक दान करण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका. अन्यथा असे करणे दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे असेल, जे घराचे सुख आणि शांती हिरावून घेऊ शकते. 8वा क्रमांक मीठ. मित्रांनो, मीठ हा केवळ खाद्यपदार्थ नाही. तुम्ही सर्वांनी ही एक साधी गोष्ट मानली असेल की हा एक साधा मसाला आहे जो भाज्यांमध्ये वापरला जातो. पण तसे नाही. मीठ ही सामान्य गोष्ट नाही, परंतु वास्तुशास्त्रात त्याचे विशेष महत्त्व आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की जर त्याचा योग्य प्रकारे वापर केला गेला तर जीवनात गरिबीचा मोह कधीही पाहण्याची गरज नाही आणि जर त्याचा चुकीच्या मार्गाने वापर केला गेला तर तो जीवनात कधीही श्रीमंत होत नाही. आपल्याला नेहमीच गरिबीला सामोरे जावे लागते. या प्रकरणात लक्ष द्या. कोणीही कितीही गोड बोलले तरी, तो कितीही रडायला लागला तरी, तो कितीही सक्तीने बोलला तरी तुम्हाला अजिबात मीठ देण्याची गरज नाही, जरी तो तुमच्याकडे चिमूटभर मीठ मागतो. अन्यथा तुमच्या संपत्तीचा आशीर्वाद त्याच व्यक्तीकडे जातो आणि माता लक्ष्मी देखील त्या घरात मागे वळून पाहत नाही आणि तुम्ही स्वतः माता लक्ष्मीला घरातून काढून टाकण्याचे कारण बनता. कारण मित्रांनो, होळीचा काळ खूप धोकादायक असतो. रात्री बाहेर पडू नका. तुम्ही तुमच्या घरातच राहिले पाहिजे आणि कोणत्याही चौकाजवळून जाऊ नये. आणि जर तुम्हाला वाटेत लिंबू, सिंदूर किंवा नारळ दिसला तर त्यावर पाऊल टाकू नका. अन्यथा दुसऱ्या कोणाची तरी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला पकडू शकते आणि ती तुमच्या घरात पसरू शकते. तर मित्रांनो, ही गोष्ट होती की
होळसटकाच्या वेळी, मग तो शेजारी असो किंवा नातेवाईक, तुम्ही कितीही रागावला असाल तरीही हार मानू नका. अन्यथा तुमची छोटीशी चूक मोठी चूक होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.